एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 समीकरण नंबर 1 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 समीकरण नंबर 2. ही झाली 2 समीकरणं. तर आता इथे x आहे आणि इथे 3x आहे, इथे 7y आहे, इथे 2y आहे. समान पदं कोणतीच नाही आहेत. मग आपण पहिलं समान पद करून घेऊया. इथे 3x आहेत म्हणून इथे 3x घेऊया. त्याच्यासाठी काय करायला लागेल, समीकरण 1च्या प्रत्येक पदास 3ने गुणू. x गुणिले 3 अधिक 7y गुणिले 3 बरोबर 10 गुणिले 3. 3x अधिक 7 त्रिक 21y बरोबर 10 त्रिक 30 मिळालं समीकरण नंबर 3. आता कोणत्या समीकरणामुळे आपलं समीकरण 3 मिळाले, तर 1. मग आता हा 1 काय होणार आहे, इनव्हॅलिड. आता व्हॅलिड कोणती आहेत, 3 आणि 2 ही फक्त व्हॅलिड समीकरण आहेत. समीकरण 2 व 3ची आता काय करायचं, त्याच्यामध्ये हे जर आपल्याला पाहायचं असेल त्याच्यासाठी समीकरण व्यवस्थित मांडून घ्यायची. 3x वजा 2y बरोबर 7 आणि तिसरं समीकरण आहे 3x अधिक 21y बरोबर 30. आता इथे अधिक अधिक आहे, मग त्याच्या विरुद्ध चिन्ह इथे लिहायचं वजा. मग इथे लिहायचं समीकरण 2 व 3ची वजाबाकी करू. चिन्ह पहिल्यांदा बदलून घ्यायची. अधिक 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 वजा वजा, ह्याची वजाबाकी होणार. वजा अधिक वजा 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 अधिक, ह्याची होणार बेरीज. अधिक 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 वजा वजा, याची होणार वजाबाकी. 30तून 7 गेले 23. 21 अधिक 2 23y आणि 3 3 कॅन्सल होणार वजाबाकीमध्ये. आता इथे काय आहे, वजा. तर मोठ्या संख्येचं चिन्ह इथं द्यायचं राहिलं आहे आपलं. इथे वजा आहे म्हणून ह्याला कोणतं चिन्ह लागू होतं, वजाचं. म्हणजे मोठी कोणती आहे, 30. मग 30ला काय येणार आहे, वजा. मग ते इथे लिहिलेलं घ्यावं लागेल. y बरोबर वजा वजा 23/23. 23 एके 23. y बरोबर झाला 1. ओके. तर समीकरण कोणत्या पण याच्यात ठेवू शकतो. मग आपण ठेवायचं 2 मध्ये. काय आहे, y बरोबर 1 वजा 1 ही किंमत ठेवू. आता बघा बरं का, 2 नंबरचं समीकरण काय आहे, 3x वजा 2y बरोबर 7. त्याच्यामध्ये वजा 1ची किंमत मांडल्यावरती बघा, 3x वजा 2 गुणिले वजा 1 बरोबर 7. इथे काय येणार आहे, 3x वजा 2 एके 2 बरोबर 7. 3x बरोबर 7. इथे वजाबाकी आहे, पलीकडे गेल्यावरती अधिक 2 होणार. 7 आणि 2 9. 3x तशाचा तसा, x बरोबर 9. हा गेला पलीकडं, झाला भागाकार. 3 एके 3 आणि 3 त्रिक 9. मग काय येणार आहे, x बरोबर 3. मिळालेलं उकल काय आहे, y बरोबर वजा 1 आणि x बरोबर 3.